चला तर आज आपण पाहणार आहोत कानुले कसे बनवायचे तर तळून. चला आता पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करू आपण. चला तर आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडव्यासाठी स्पेशल कानुले कसे बनवायचे. त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि थोडा गूळ घेतलेला आहे आणि सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे, थोड्या बडीशोपा ठेचून घेतलेल्या आहेत आणि विलायची पावडर घेतलेलं आहे थोडं आणि खसखस पण थोडी घेतलेली आहे. चला आता पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मी आता गॅसवर ठेवून दिलेले आहे पॅनवर थोडं तेल टाकून देते आणि ही खसखस भाजून घेते. यावर टाकून येते. भाजून घेतलेली खसखस छान चव लागते आपल्या कानुल्याला. थोडी सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायची. ही खसखस आपली भाजलेली आता मी हिला काढून घेते खसखसला. त्यानंतर थोडं सुकं खोबरं पण भाजून घेते थोडा लालसर रंग येईपर्यंत. हे काढून घेतल्याच्या नंतर यामध्ये टाकून द्यायचा हा गूळ. गूळ यामध्ये टाकून देते मी आणि ही बडीशोप पण आपण ठेचून घेतलेली यामध्ये टाकून देते आणि इलायचीचा कूट. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरला काढलं तरी पण चालतं नाहीतर असं मिक्स केलं तरी चालतं. हे थोडा पाण्याचा थोडं नकळत पाणी यावर हे करून घ्यायचं शिरका मारून आणि परत मिक्स करून घ्यायचं याला. अशा पद्धतीने नंतर मी इथं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून, याचं आता कणिक मळून घेते. पीठ टाकून दिलं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकून ते चवीप्रमाणे थोडं मीठ. गोड पदार्थ म्हणजे मीठ तर टाकावंच लागेल ना. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं कणिक मळून घेते. आपल्याला पातळ उंडा मळायचा नाही, हा आपल्याला उंडा असा गच्च मळायचा आहे. जर पातळ मोडला तर आपला कानुला तेलात तळतावेळी फुटल. त्यामुळे गच्च उंडा मळून घ्यायचा याचा. हे पाहू शकता इतका घट्ट असा घट्ट उंडा मळून घ्यायचा याचा. हे उंडा मळून तयार झालेला आहे. आता मी याला साईडला थोडं ठेवून देते. आता आपलं मिश्रण पण तयार झालेलं आहे आणि उंडा पण मळून तयार झालेला आहे. आता मी उंड्याचा थोडं उंडा तोडून घेते आणि नंतर याची पोळी लाटून घ्यायची. तुम्हाला कितपत मोठा कानोला हवा आहे तितपत. जितका लंबट लाटता येईल तितका लंबट लाटला तरी चालेल. लई पातळ करायचं नाही, जाडसर ठेवायचा. नंतर तळतावर वळेत तेलामध्ये फुटतो आपला कानोला. नंतर आपल्याकडे अशा शेवया शिजून पाणी उरलेलं राहतं ना, हे पाणी साईडने लावून घ्यायचं. या कानोल्याच्या पोळीच्या साईडने लावून घ्यायचं अशा पद्धतीने. साधं पाणी नाही वापरायचं. आपण त्या शेवया शिजून घेतलेल्या होत्या ना त्यामधलंच हे करून घ्यायचं आणि यावर सारण टाकून देते आता. नंतर इकडली बाजू इकडं हे करून घ्यायची, अशी दाबून घ्यायची, गच्च दाबून घ्यायची. नंतर इकडून थोडं हे ठेवायचं आणि कानुल्याचं ते पाणी टाकून द्यायचं यामध्ये. हे नंतर यामध्ये पाणी टाकून देते आता मी हे शेवयाचं. तुम्हाला जितपत हवं आहे तितपत टाकू शकता तुम्ही. नंतर दाबून घ्यायचं याला.
कानूला पण भाजता येतं, पण गवऱ्या हे लागतात त्याला भाजण्यासाठी, तर गॅसवर नाही जमणार. गॅसवर पण जमतं, तव्यावर पण चव लागत नाही, त्यासाठी मी तळूनच करणार आहे. पाहू शकता आपला असा कानूला तयार झालेला आहे आणि बाकीचे पण कानुले मी करून घेते. तेल चांगलं गरम होते ते आता. आपले सर्व कानुले पण झालेले आहेत. आता मी गॅसवर कढई ठेवून देते आणि कढईवर मध्ये तेल टाकून देते आता कानुले तळण्यासाठी. आणि त्याला चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं. हे पाहू शकता आपला कानुला असा तळलेला. आता मी याला काढून घेणार आहे, प्लेटमध्ये काढून घेते. हे पाहू शकता तुम्ही, असा मस्तच तयार पण झालेला आहे आणि थोडा पण फुटलेला पण नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही कानुले केला तर फुटणार पण नाही तेलामध्ये. तळून केलेले कानुले खूपच भारी लागतात आणि चविष्ट पण लागतात. तुम्ही पण एकदा नक्की करून पहा. हे पाहू शकता आपले असे तळून कानुले तयार झालेले आहेत. कशी वाटली कानुल्याची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा.